सकाळी 7 वाजतापूर्वी यवत येथे निळकंठेश्वर मंदिर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती ठेवलेली होती, त्या मूर्तीची सकाळी तोडफोड 7च्या सुमारास करण्यात आलेली होती अज्ञात व्यक्तीकडून. सदर अज्ञात व्यक्तीचं पुढे नाव निष्पन्न होत आहे आणि आरोपी या गुन्ह्यामध्ये निष्पन्न होत आहे. त्या आरोपीला शोधण्यासाठी आम्ही एकूण 8 टीम सध्या रवाना केलेल्या आहेत. दुसऱ्या 2 टीम पण सर्च घेत आहेत. आज आम्ही ड्रोनद्वारे सुद्धा सदर आरोपीच्या परिसरामध्ये शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लवकरात लवकर आम्ही आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास याच्यामध्ये करण्यात येईल. गुन्हा दाखल आहे. थँक्यू. साधारणपणे किती आरोपी असतील याच्यामध्ये? सध्या तरी 1 आरोपी याच्यामध्ये निष्पन्न होत आहे. जी घटना घडली त्या घटनेचे काही CCTV कॅमेरे वगैरे काय आपल्याकडे उपलब्ध झाले? घटनेच्या ठिकाणी CCTV फुटेज नाही आहे, परंतु घटना जिथं घडलेली आहे त्या मंदिरातच आरोपीने जाताना त्याचा मोबाईल तिथं कसा राहून गेलेला आहे तो आरोपी पकडल्यावरच कळेल. पण त्या मोबाईल राहून गेल्यामुळं आम्हाला तो आरोपी त्याच्यामध्ये पुढे ट्रेस आउट आम्ही करत आहोत.